उत्पन्न बाजार समिती लातूर या ठिकाणी जे आज एक दिवसीय धरणे आंदोलन होत आहे, त्या धरणे आंदोलनाला राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेच्या वतीने मी लातूर जिल्हा संयोजक या नात्याने राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेच्या वतीने या ठिकाणी समर्थन करत आहे आणि याच्यामध्ये साथसहयोग पण करत आहे। आणि पूर्णतः जे शेतकऱ्याच्या हिताचे जे मुद्दे घेऊन राष्ट्रीय किसान मोर्चा जे आज पूर्णतः महाराष्ट्रामध्ये आणि पूर्ण देशामध्ये शेतकऱ्याच्या बाजूने न्याय हक्कासाठी लढत आहे, त्यासाठी पूर्ण ताकदीने राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद सुद्धा या आंदोलनाला समर्थन करत आहे। साथियो, आजचे जे मुद्दे आहेत ते शेतकऱ्यांना जे केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने जे घोषित हमीभाव केलेला आहे त्या पद्धतीने ते हमीभाव शेतकऱ्यांच्या मालाला जे काही केंद्र सरकारचा हमीभाव आहे आणि राज्य सरकारचा हमीभाव आहे त्या पद्धतीने आज शेतकऱ्यांच्या मालाला ज्या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समिती आहेत आणि त्या ठिकाणी शेतकऱ्यांची पिळवणूक किती होत आहे ते आज आम्ही या राष्ट्रीय किसान मोर्चाच्या माध्यमातून, राष्ट्रीय किसान मोर्चा धरणे आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांना दाखवून देत आहोत की शेतकऱ्यांची जवळपास 1 क्विंटलच्या पाठीमागे 700 ते 800 रुपयाची जवळपास पिळवणूक केली जात आहे। म्हणजे आज जर आपण सोयाबीनचा भाव पाहिला तर शासनाचा जो घोषित भाव आहे तो 5328 प्रमाणे घोषित आहे, पण शेतकऱ्यांना त्या पद्धतीनं त्या मालाला भाव मिळाला नाही तर त्याची जवळपास 700-800 रुपयाची पिळवणूक होत आहे। हे आम्ही या ठिकाणी राष्ट्रीय किसान मोर्चाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जागृत करण्याचं काम करत आहोत आणि त्याला खरंच त्याच्या कष्टाला फळ आणि त्याच्या हिमतीला जे रात्रंदिवस कष्ट करून जो माल पिकवतो आणि जीवाचं रान करून या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जो शेतकरी आपला उदरनिर्वाह करण्यासाठी माल घेऊन येत आहे, पण तो आज माल विकताना पाहतो आपण त्याची जी आशा आहे ती निराशा या ठिकाणी होत आहे। म्हणजे शेतकऱ्याला आजकाल आपण पाहत आहोत पूर्ण देशामध्ये जय जवान जय किसानचा नारा दिला जातो, पण आज जगाचा पोशिंदा असलेला जो शेतकरी आहे तो आज त्याच्या मालाला योग्य तो हमीभाव मिळत नसल्यामुळे आज शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं प्रमाण वाढत आहे। आणि एवढंच नाही, शेतकऱ्यांच्या जे आत्महत्येचं प्रमाण आहे ते शेतकऱ्यावरच थांबले नसून शेतकऱ्यांच्या मुलावर सुद्धा आत्महत्याची वेळ हे शासन आणि प्रशासन आणि सरकार आणत आहे। म्हणून आमचा जो लढा आहे आजचा राष्ट्रीय किसान मोर्चाच्या माध्यमातून तो शेतकऱ्याला त्याच्या कष्टाला हमीभाव मिळाला पाहिजे आणि त्याचा जो माल आहे त्याच्या पूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी तो आशेपोटी या ठिकाणी माल विकत आहे, पण त्याच्या मालाला योग्य पद्धतीने भाव दिला जात नाही। म्हणजे शेतकऱ्याची पिळवणूक पूर्ण शेतकरी जगाला या ठिकाणी पोचण्याचं काम करत आहे, पण शेतकऱ्याला कुणीही वाली दिसत नाही। या पद्धतीने राष्ट्रीय किसान मोर्चा शेतकऱ्याच्या हितासाठी रात्रंदिवस लढत आहे। साथियो, बरंच काही या ठिकाणी आम्हाला मुद्दे सांगायचे आहेत, पण या ठिकाणी राष्ट्रीय किसान मोर्चाच्या वतीने या ठिकाणी जे काही पत्रक आणलेले आहेत, माहिती पत्रक, त्या पत्रकाच्या पाठीमागे त्या ठिकाणी जे आपण सोयाबीनच नाही तर कापूस, धान पीक अनेक पिकं या ठिकाणी नमूद केलेले आहेत आणि त्याचा केंद्र सरकारचा आणि राज्य सरकारचा जो हमीभाव आहे ते यामध्ये नमूद केलेला आहे। तरी या ठिकाणी मी सर्व जे शेतकरी आहेत त्यांना मी विनंती करतो आणि जे शेतकऱ्यांचे मुलं पण आहेत त्यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी यावं आणि जे आपली शेतकऱ्याची जी पिळवणूक होत आहे ते व्यवस्थितपणे जाणून घ्यावी, कारण याच्यामध्ये अनेक पद्धतीने नमूद केलेले जे पिकाचे भाव आहेत, राज्य सरकारच्या जे शिफारस केलेले भाव आहेत आणि केंद्र सरकारचे जे शिफारस केलेले भाव आहेत, तर यामध्ये जवळपास 1000 रुपयाचा जवळपास क्विंटल पाठीमागे शेतकऱ्यांचा तोटा होत असलेला दिसत आहे आपल्याला। जवळपास यामध्ये 11 पिकांचं या ठिकाणी हमीभाव नमूद केलेला आहे। म्हणजे राज्य सरकारची आणि केंद्र सरकारचे जे 11 पिकं आहेत त्या पद्धतीनं किती पिळवणूक केली जात आहे। त्यामध्ये सोयाबीनचा फक्त या ठिकाणी मी सांगत आहे, राज्याने केंद्र शासनाकडे केलेले शिफारस जे भाव आहे तो या पद्धतीने आहे, सोयाबीन 616.44 आणि केंद्र शासनाने जाहीर केलेला जो भाव आहे तो 580। म्हणजे ती तोटा होत असलेला आपण या ठिकाणी सांगत आहोत। आणि जवळपास राज्याने केंद्र शासनाकडे शिफारस केलेला भाव जो आहे 1402, त्यानंतर केंद्र शासनाने जाहीर केलेला जो भाव आहे 930, म्हणजे राज्याने काढलेला प्रति क्विंटल उत्पादन खर्च जो आहे 5004 आहे।
म्हणजे आपल्याला उत्पादन खर्चाच्या प्रमाणे सुद्धा आपल्याला या ठिकाणी मालाला भाव मिळत नाही. म्हणजेच विचार करा, या ठिकाणी जवळपास आपली 3,793 आणि 5,421 अशा पद्धतीने अनेक शेतकऱ्यांच्या मालाची लूट होत आहे. तर या पद्धतीने आम्ही एवढंच या ठिकाणी सांगू शकतो की राष्ट्रीय किसान मोर्चा पूर्ण लातूर जिल्ह्यामध्येच नाही तर आज जवळपास 36 जिल्ह्यामध्ये एक दिवसीय धरणे आंदोलन आज करत आहे. म्हणजे कृषी उत्पन्न बाजार समित्या ज्या ज्या ठिकाणी आहेत त्या त्या ठिकाणी राष्ट्रीय किसान मोर्चाच्या वतीने आज एक दिवसीय धरणे आंदोलन होत आहे. आणि जर वेळेत सरकारने आणि या बाजार समित्यांनी जर व्यवस्थित दखल नाही घेतली आणि शेतकऱ्याला जर त्याच्या मालाला जर योग्य पद्धतीने हमी भाव जो शासनाने घोषित केलेला आहे, सरकारने घोषित केलेला आहे, केंद्र शासनाने किंवा राज्य सरकारने जो घोषित केलेला हमी भाव आहे त्या पद्धतीने जर शेतकऱ्याला हमी भाव नाही दिला तर याच्या पुढेही राष्ट्रीय किसान मोर्चा जे ज्या पद्धतीने आंदोलन करेल आणि ते संविधानिक पद्धतीने आंदोलन राष्ट्रीय किसान मोर्चा करत आहेत. आज आपण पाहतो गणेशन ठाकूर साहेबांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे की शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती अनेक पक्ष मुद्दे घेऊन शेतकऱ्यांना भाव करून त्यांचे आंदोलन करतात. पण खरंच ते शेतकऱ्यांच्या हितापर्यंत आणि त्यांना खराच न्याय मिळेल अशा पद्धतीने ते कार्य करताना दिसत नाही. मग ते राजकारणी असतील, पक्षावाले असतील, संघटनावाले असतील, पण ते खरं शेतकऱ्यांना टळटळीनं आणि कळकळीनं त्यांना खरं त्यांच्या मालाला भाव मिळेल, त्यांना खरंच न्याय मिळेल अशा पद्धतीने आज ते काम करताना दिसत नाही. ते जे काम करतात ते फक्त स्वतःची खुर्ची सांभाळण्यासाठी, मग ते सत्तेत असतील किंवा विरोधात असतील, ते सुद्धा आज आवाज उठवताना आपल्याला दिसत नाही. म्हणजे आपल्याला शेतकऱ्यांना एवढं सांगायचं आहे की आपला लढा आपणच उभा केला पाहिजे आणि आपल्यालाच न्याय मिळवून घेतला पाहिजे. त्यासाठी आपण राष्ट्रीय किसान मोर्चा हे जे संघटन आहे ते राष्ट्रव्यापी आहे आणि ते कायद्याच्या चौकटीमध्ये राहून काम करणारं संघटन आहे. जेणेकरून शेतकऱ्यांना खरंच न्याय हक्क प्राप्त करून देण्यासाठी हे संघटन एकमेव संघटन आहे शेतकऱ्याच्या हिताचं काम करणारं. ते राष्ट्रीय किसान मोर्चा आहे आणि ते राष्ट्रव्यापी आहे. आणि शेतकऱ्यांच्या ज्या समस्या आहेत ते केवळ फक्त लातूरपुरत्या मर्यादित न ठेवता पूर्ण देशामध्ये शेतकऱ्यांच्या समस्येवरती काम करणारं एकमेव संघटन जर कोणतं असेल तर ते राष्ट्रीय किसान मोर्चा. तुम्हाला जे आहे त्या शाळा वाचवण्याचं सुद्धा काम करत आहे. अशा अनेक समस्येवरती राष्ट्रीय किसान मोर्चा खऱ्या शेतकऱ्यांच्या समस्येवरती काम करताना आज दिसत आहे. एवढंच मी या ठिकाणी सांगतो. आणि जर शेतकऱ्यांचा खरा मुद्दा कोण घेत असेल तर राष्ट्रीय किसान मोर्चा घेत आहे. आणि या संघटनेचा कुठलाही वैयक्तिक स्वार्थ नाही. या संघटनेचं म्हणजे जे हित आहे समाजसेवेचं हित आहे आणि शेतकऱ्यांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी हे संघटन जे आहे. आणि या संघटनेचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्यावरती खोटे गुन्हे दाखल करण्याचं काम सुद्धा सरकारने केलेलं आहे. का केलेलं आहे तर शेतकऱ्यांना जागृत करून त्यांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी, त्यांची जागृती वाढवून त्यांना लढा उभारण्यासाठी साथ सहयोग करत आहे आणि त्यांच्या लढ्यावरती रस्त्यावरती उतरून काम करताना दिसत आहे. त्याच्यामुळे सरकार आमची कुठल्याही पद्धतीने दखल घेत नाही. त्यामध्ये मीडिया असेल, प्रिंट मीडिया असेल किंवा न्यूजमध्ये सुद्धा हे राष्ट्रीय आंदोलन झालेले आहेत ते सुद्धा आज सांगताना दिसत नाही. कारण हे संघटन जे आहे ते संविधानाच्या चौकटीमध्ये राहून काम करताना पाहतोय आपण. एवढंच या ठिकाणी बोलतो आणि माझे लांबच चाललेले मनोगत या ठिकाणी थांबवतो आणि पुन्हा एकदा सर्व महाराष्ट्रातील देशातील शेतकऱ्यांना आवाहन करतो. आज जो काही धरणे आंदोलनाचा जो मुद्दा राष्ट्रीय किसान मोर्चाने उचललेला आहे आणि शेतकऱ्यांचे जे हमी भावाचा मुद्दा उचललेला आहे तो गंभीर आहे. आणि आपल्याला जर खराच हमी भाव मिळवून द्यायचा असेल तर राष्ट्रीय किसान मोर्चा या संघटनेमध्ये आपल्याला रस्त्यावरती लढाई लढून आपल्याच हक्काधिकारासाठी आपले हक्काधिकार वाचून ते प्राप्त करण्यासाठी आंदोलनामध्ये सहभागी झालं पाहिजे. एवढंच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद. त्यानंतर या ठिकाणी मुरुड शहर राष्ट्रीय किसान मोर्चाचे शहराध्यक्ष श्री खंडू मस्के यांना मी अशी विनंती करतो, कारण ते मुरुडहून आलेले या ठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी. मी खंडू मस्के यांना विनंती करतो की त्यांनी राष्ट्रीय किसान मोर्चाच्या आंदोलनाला मार्गदर्शन करावं. जय मूल निवासी साथियों,
राष्ट्रीय किसान मोर्चाचं एक दिवसीय धरणे आंदोलन आज 15 डिसेंबर 2025 रोजी आयोजित केलेलं आहे. त्याचं कारण की राष्ट्रीय किसान मोर्चाने हे आंदोलन ह्याच वर्षी असं डिक्लेअर केलं असं काही नाही. ह्याचा लढा हा 2 वर्षापासून सुरू आहे. सोयाबीनचा हमी भाव असेल, आजच्या बाजारामध्ये विक्री असेल, हे जे तफावत आहे हे कित्येक दिवसापासून हे व्यापारी हे आपले आडतवाले किती दिवसापासून वेट करतात. हे तफावत शेतकऱ्यांना दाखवण्यासाठी हे आंदोलन आहे की 1 नंबरचा भाव जर आज बघितला तर जास्तीत जास्त 4,900, कमीत कमी 2900 आणि सर्वसाधारण हा 4,000 पर्यंत चालतो. तर फेडरेशन असेल, हमी भाव केंद्रामध्ये असेल, हेच भाव जर तिथं जर बघितलं तर आपण 5,300. पण हे भाव सर्व शेतकऱ्यांना मिळतात असं काही नाही. तर हे शेतकऱ्यांना समजण्यासाठी हे राष्ट्रीय किसान मोर्चाचं एक दिवसीय धरणे आंदोलन आहे. हे आंदोलन महाराष्ट्रातल्या आज 36 जिल्ह्यामध्ये चालू आहे. हे आंदोलनाची दखल अशी घेतली की कमीत कमी महाराष्ट्रातल्या बऱ्याच आमदारांनी आज विधानसभेमध्ये तोंड उघडलं. ह्या विषयावर चर्चा चालू झाली आणि याचा लिखितपणे प्रत्येक तालुक्यातील जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीकडे आज हे आंदोलनाविषयी आम्ही 3-4 वेळेस निवेदन दिलेलं आहे आणि ह्यांचं आम्ही काय म्हणणं आहे ते लिखितमध्ये मागितलंय. ह्यांनी जर आम्हाला आज लिखितमध्ये नाही दिलं तर भविष्यात त्यापेक्षाही तीव्र आंदोलन करू. धन्यवाद. धन्यवाद मस्के साहेब. यानंतर या ठिकाणी राष्ट्रीय किसान मोर्चाचे लातूर जिल्हाध्यक्ष सन्माननीय किशोर फलाने यांना अशी विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करावं. जय जवान साथियो. आज राष्ट्रीय किसान मोर्चाच्या वतीने आज आपण इथे सर्वजण शेतकरी बांधव व सर्व पदाधिकारी इथे जमा झालेलो आहोत. आज खरं तर आज आपण कृषी उत्पन्न बाजार समिती समोर आज आपण इथं काही कृषी उत्पन्न समितीला एक काय विनवणी करायला आलेलो नाहीत, कारण की आज आपण आपला हक्क मागण्यासाठी शेतकरी बांधव समजा इथे जमा झालेले आहोत. मुळात सांगायचं म्हणलं तर शेतकरी घाम गाळतो पण दलाल आणि बाजार यंत्रणा नफा कमवतात. हा अन्याय आम्ही आता सहन करणार नाही. उत्पन्न खर्च वाढतोय, बियाणे खत औषधे मागली जात आहेत, पण आमच्या शेतमालाला कवडीमोल भाव दिला जात नाही. हे थांबवायचं आहे. हे कुठेतरी आज आपल्याला थांबवायचं असेल तरच एकच मार्ग आहे, कायदेशीर हमी भाव भेटणं हे गरजेचं आहे. सांगायचं तात्पर्य कसं, हमी भाव नाही तर शेती नाही, शेती नाही तर देश नाही. सरकारने आताच निर्णय घ्यावा. आज कृषी समिती समोर आज हे धरणे आंदोलन, हे एक दिवसीय धरणे आंदोलन आम्ही शेतकऱ्यांना हमी भावाप्रमाणेच बाजार समितीमध्ये खरेदी व्हावी ह्या उद्देशाने इथे जमा झालेलो आहोत. तरी आता पुढील जे काय आमचे प्रदेशाध्यक्ष व्यवस्थितरित्या तुम्हाला मार्गदर्शन करतील. जय जवान. धन्यवाद फलान साहेब. या ठिकाणी या कार्यक्रमाचे नेतृत्व राष्ट्रीय किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष सन्मान्य दीपक पाटील यांना मी अशी विनंती करतो की आजच्या या धरणे आंदोलनाचे जे काही महत्वाचे मुद्दे आहेत आणि संपूर्ण वेळ घेऊन आपण अध्यक्षता करावं. माननीय दीपक पाटील घेऊ सर्वप्रथम आज या ठिकाणी जमलेल्या लातूर तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांचं मी या ठिकाणी आजच्या धरणे आंदोलनामध्ये सर्वप्रथम स्वागत करतो. राष्ट्रीय किसान मोर्चाचं जे राज्यव्यापी धरणे आंदोलन आज या ठिकाणी लातूरमध्ये पार पडत आहे, तर हे आंदोलन केवळ लातूर तालुक्यामध्ये होत नसून महाराष्ट्राच्या जवळपास 36 जिल्ह्यामधील 300 बाजार समितीच्या समोर आजचं हे आंदोलन
राष्ट्रीय किसान मोर्चाच्या वतीनं एकाच दिवशी या ठिकाणी पार पाडत आहे. कारण सोयाबीनला भाव नाही किंवा शेतमालाला भाव नाही, ही समस्या केवळ लातूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची नाही, तर ही समस्या संपूर्ण राज्यातल्या शेतकऱ्यांची आहे, तसेच देशातल्या शेतकऱ्यांची सुद्धा आहे. आज या ठिकाणी धरणे आंदोलनाला बसण्याचं काय कारण आहे, तर सर्वात प्रमुख आणि मोठं कारण असं आमचं आहे, जो शासनामार्फत किमान आधारभूत किंमत केंद्र शासनामार्फत जाहीर केली जाते किंवा हमीभाव जाहीर केला जातो, तर ही किंमत आम्हाला शेतकऱ्याला बाजार समितीमध्ये हा भाव भेटला पाहिजे. तो भेटत नाही, तो भेटला पाहिजे, यासाठी हे या ठिकाणी धरणे आंदोलन आहे. जर उदाहरणादाखल सांगायचं झालं तर आज 2025-26 ला महाराष्ट्र शासनाचा 1 क्विंटल सोयाबीनचा भाव आहे 5,328 रुपये. परंतु आज लातूर येथील बाजार समितीच्या समोर किंवा बाजार समितीमध्ये 1 क्विंटल सोयाबीनला भाव भेटत आहे 4,000 ते 4,500 रुपयाच्या दरम्यान. तर बाजार समितीने आम्हाला जे लिखितपणे दिलेलं आहे, तर यावर्षी लातूरच्या बाजार समितीमध्ये 1 क्विंटल सोयाबीनला सरासरी भाव दिला जात आहे 4,360 रुपये. आता शासनाचा भाव आहे 5,300 आणि मार्केट कमिटीमध्ये भाव चालू आहे 4,300. म्हणजे 1 क्विंटल माग 1,000 रुपयाचा तोटा लातूर तालुक्यातल्या शेतकऱ्याला होत आहे. म्हणजे ज्या शेतकऱ्यानं 25 क्विंटल माल आणला त्या शेतकऱ्याचं 25,000 रुपयाचं काय झालंय, नुकसान झालंय. बरोबर आहे. तर मग प्रश्न हा आहे की ह्या बाजार समित्या कुणाच्या आहेत, सरकारच्या आहेत. बाजार समित्यावर नियंत्रण कुणाचं आहे, सरकारचं आहे. जर या कृषी उत्पन्न बाजार समित्यावर सरकारचं नियंत्रण असेल तर मग सरकारचा भाव त्या बाजार समितीमध्ये का दिला जात नाही, हा आमचा सगळ्यात मोठा प्रश्न या ठिकाणी आहे. दुसरा मुद्दा, जेव्हा आम्ही राष्ट्रीय किसान मोर्चाच्या माध्यमातून निवेदन दिल्यानंतर तहसीलदार आणि कलेक्टर मार्फत सांगण्यात काय आलं की तुमच्या लातूरमध्ये आम्ही नाफेड मार्फत सोयाबीन खरेदी केंद्र उघडलेले आहे. आणि देवेंद्र फडणवीस यांनी काय जाहीर केलं, जर तुम्हाला शासनाचा भाव पाहिजे असेल तर शेतकऱ्यांनी आपला भाव भेटला 4,360 रुपये. म्हणजे भाव भेटायला पाहिजे 5,328, परंतु लातूरच्या बाजार समितीमध्ये भाव भेटला 4,360 रुपये. जर आम्ही 5,300 सोबत जर आम्ही तुलना केली तर 11,38,356 गुणुले 1,000 रुपये, तर जवळपास 144 कोटी रुपयाचं नुकसान. 144 कोटी रुपयाचं नुकसान आपल्या शेतकऱ्यांचं झालं. किती महिन्याचं, केवळ 2 महिन्याचं, केवळ एका सोयाबीन पिकाचं. आता राज्य शासनानं 1 क्विंटल सोयाबीनला शिफारस केली 7,177 रुपये. जर त्यासोबत जर तुलना केली तर आमच्या शेतकऱ्याचं नुकसान झालं जवळपास 250 कोटी रुपये. आणि जर स्वामीनाथन आयोगानुसार जर आम्ही तुलना केली, स्वामीनाथन आयोगानुसार 9,000 भाव भेटायला पाहिजे होता, परंतु भेटला 4,500 रुपये. तर आमच्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं 600 कोटी रुपये. स्वामीनाथन आयोगानुसार भाव न भेटल्यामुळे शेतकऱ्याचं नुकसान झालं 600 कोटी रुपये केवळ लातूर मधल्या शेतकऱ्यांचं आणि केवळ 2 महिन्यात. आता महाराष्ट्रामध्ये 300 बाजार समिती आहेत, 600 कोटी गुणुले 300 करा तर किती नुकसान झालं, एवढं आमच्या शेतकऱ्याचं काय झालं, नुकसान झालं. मग आम्ही इथल्या लातूरच्या बाजार समितीच्या सचिवांना प्रश्न विचारला. काय प्रश्न विचारला की तुमच्या बाजार समितीला
शासनाच्या भावापेक्षा कमी भावानं शेतमाल खरेदी करण्याचा अधिकार आहे का? कारण हे कायदा द्या, 2 मिनिटं आहे. कारण माझ्या हातामध्ये बाजार समितीचा हा 1963 कायदा आहे. या कायद्याचं नाव आहे महाराष्ट्र कृषी उत्पन्न अधिनियम 1963. आणि या कायद्यानुसार त्या बाजार समितीचा सर्व व्यवहार चालतो. तर या कायद्यामधलं जे कलम 32 आहे, तर ते कलम 32 काय सांगतं? बाजार समितीच्या आवारामध्ये जर शासनाच्या भावापेक्षा कमी भावानं जर खरेदी होत असेल तर ती खरेदी रोखण्याचा अधिकार बाजार समितीच्या सचिवाला आहे. समजा एखादं आड दुकान आहे. समजा या ठिकाणी अण्णासाहेब बालासाहेब सूर्यवंशी हे या ठिकाणी आड दुकान आहे. या आडतीवर जर शासनाच्या भावापेक्षा कमी भावानं जर सोयाबीन खरेदी होत असेल तर काय करावं? तर कायदा काय सांगतो ते कलम 94 मध्ये लिहिलेलं आहे. जर होत असेल तर ते कसं रोखावं? कलम 94 मध्ये काय सांगितलंय? ही जी लातूरची बाजार समिती आहे त्या लातूरच्या बाजार समितीनं एक समिती नेमायची आणि ती समिती काय करेल? त्या बाजार समितीच्या सकाळ सकाळ आडतीवर जाईल आणि त्या आडतीवर बघेल. ज्या आडतीवर जे सोयाबीन आलेलं आहे त्या सोयाबीनची क्वालिटी म्हणजे त्या सोयाबीनची प्रत चेक करेल की हे सोयाबीन चांगलं आहे का हे सोयाबीन खराब आहे. त्या समितीने चेक करायचंय की ते FAQ क्वालिटीचं सोयाबीन आहे का नॉन FAQ क्वालिटीचं सोयाबीन आहे. त्या समितीने अगोदर त्या आडतीवर जाऊन चेक करायचं आणि आडतीवर जाऊन चेक केल्यावर समिती सांगणार की हे सोयाबीन FAQ म्हणजे चांगला. जर ते सोयाबीन चांगलं असेल तर शासनाचा भाव भेटेल आणि ते सोयाबीन जर खराब असेल तर खराब असलेलं सोयाबीनच सौद्याला बोली लावण्यासाठी त्या आडतीला ते सोयाबीन बोली लावण्यासाठी परमिशन भेटते. चांगल्या सोयाबीनचा बोली MSPच्या खाली म्हणजे शासनाच्या भावाच्या खाली बोली लावण्याचा अधिकार त्या आडतीला बी नाही आणि त्या खरेदीदाराला बी नाही. जी सोयाबीन खराब क्वालिटीची आहे त्याच सोयाबीनची बोली त्या आडतीमध्ये लावण्याचा अधिकार बाजार समितीला आहे. पण आम्ही काय बघायला सर्रास बाजारामध्ये सरसकट सोयाबीन MSPच्या खाली खरेदी होते. मग एखाद्या बाजारामध्ये आणि त्या आडतीमध्ये जर शासनाच्या भावापेक्षा कमी भाव जर भेटत असेल तर त्या समितीनं ते कुणाला सांगायचे? लगेच सचिवांना सांगायचे. जे आपलं बाजार समितीचं सचिव आहेत त्या सचिवांना सांगायचे की फलाण्या आडतीमध्ये शासनाच्या भावापेक्षा कमी भावानं खरेदी काय चालू आहे. मग आपल्या सचिव साहेबांना काय करायचे? सभापती साहेबांना सांगायचे. सभापती साहेबांना सांगायचे. सभापतीने काय करायचे? लगेच DDR साहेबाला सांगायचे. DDR साहेबांना काय करायचे? लगेच कलेक्टरला सांगायचे आणि कलेक्टर, DDR, सचिव, सभापती या सगळ्या लोकांनी ती खरेदी रोखायची आहे आणि शेतकऱ्याला बाजारभाव मिळवून द्यायचा. आणि त्या सचिवानं लेटर काढायचे व्यापाऱ्यांना. कोणत्याही व्यापाऱ्यानं बाजार भावापेक्षा खाली शासनाच्या भावापेक्षा खाली सोयाबीन खरेदी करायचं नाही असं लेटर बाजार समितीच्या सचिवानं काढायचे. आणि तरीही एखाद्या बाजार समितीमध्ये एखाद्या व्यापाऱ्यानं सोयाबीन खरेदी केलं शासनाच्या भावापेक्षा तर कलम 6 आणि कलम 7 नुसार त्या व्यापाऱ्याचं लायसन्स रद्द करण्याचा अधिकार त्या बाजार समितीला दिलेला आहे.
तरी पण एखादा व्यापारी डबल खरेदी करत असेल तर त्या व्यापाऱ्याला जेल आणि दंडाची शिक्षा सुद्धा 1963 कायद्यामध्ये आहे. जर एखादा व्यापारी शासनाच्या भावापेक्षा कमी भावाने खरेदी करत असेल तर त्या व्यापाऱ्याला जेलमध्ये घालण्याची किंवा शिक्षा करण्याचा अधिकार कुणाला आहे? त्या बाजार समितीला आहे. आणि जर अशी बाजार समिती त्या व्यापाऱ्यावर जर कार्यवाही करत नसेल तर ती बाजार समिती बरखास्त करण्याचा सध्या कायदा या कशामध्ये आहे? या कायद्यामध्ये आहे. आता या बाजार समित्या कशापायी स्थापन झाल्यात? शेतकऱ्यांच्या हितासाठी स्थापन झाल्यात. आणि जर क्विंटल माग 1,000 रुपये जर तोटा होत असेल मग बाजार समिती त्याचं काम करायला काय? सचिव साहेब, सभापती साहेब हे आम्हीच निवडून दिलेले आहेत की सभापती, चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक मंडळ कोण निवडून दिले? शेतकऱ्यांनी निवडून दिले, बरोबर आहे. आणि जर तरी पण शेतकऱ्यांचा तोटा होत असेल तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही तो तोटा शेतकरी सहन करणार नाही. आता निवेदन द्या. हे 3 पानाचं निवेदन दिनांक 1 डिसेंबर 2025 ला माननीय सचिव बाजार समिती लातूर यांना आम्ही दिलं. हे निवेदन राष्ट्रीय किसान मोर्चाच्या वतीनं दिलं आणि देऊन काय मागणी केली? त्याच्यामध्ये मागणी क्रमांक 1 केली. काय केली? की आपल्या लातूरच्या बाजार समितीमध्ये शासनाच्या भावाच्या खाली खरेदी होऊ नये यासाठी आपण काय कार्यवाही केली हे आम्हाला लिखितपणे द्यावं. दुसरी मागणी काय केली? जे व्यापारी बाजार शासनाच्या भावापेक्षा कमी भावानं खरेदी करत आहेत त्यांच्यावर तुम्ही काय कार्यवाही केली असं आम्ही त्यांना निवेदन दिलं. आता निवेदन दिल्यानंतर बाजार समितीचे प्रभारी सचिव यांनी ऑफ द रेकॉर्ड या ठिकाणी आम्हाला काय सांगितलं? जर आम्ही व्यापाऱ्याला सक्ती केली आणि व्यापाऱ्याला दंड लावला, एखाद्या आडत दुकानदाराला आम्ही दंड लावला की तुम्ही ह्या भावानंच खरेदी केली पाहिजे, तर काय होईल? लातूरची बाजार समिती बंद पडेल. काय म्हणले? त्यांनी भीती आम्हाला दाखवली की लातूरचे व्यापारी काय करतील? खरेदी करणार नाहीत. कारण बाजारभाव तेवढा नसल्यामुळं कुठल्या आडतदाराला किंवा खरेदीदाराला ते परवडणार नाही. आज बाजारभाव काय चालू आहे? सोयाबीनचा समजा 4300 चालू आहे. उद्या या लातूरच्या बाजार समितीने सांगितलं प्रत्येक आडत दुकानदाराला कुणीही 5300च्या खाली सोयाबीन खरेदी करायचं नाही. मग हे खरेदीदार आडत दुकानदार काय म्हणतील? खरेदीदारच आमच्या बाजाराला येणार नाहीत, मग आम्ही शेतकऱ्यानं तेवढ्या व्यापाऱ्यानं 5300 सोयाबीन कशी खरेदी करायची? मग लातूरची बाजार समिती काय होईल? बंद पडेल. आणि लातूरची बाजार समिती बंद पडली आणि व्यापाऱ्यानं किंवा खरेदीदारानं तो माल खरेदी केला नाही, मग काय करायचं? मग शेतकऱ्यांनी पुन्हा काय करायचं? बरोबर आहे. मग आम्ही त्यांना सांगितलं मग शेतकऱ्यापुढं 2 ऑप्शन आहेत. त्या व्यापाऱ्याच्या समोर 2 ऑप्शन आहेत. पहिला ऑप्शन, जे व्यापारी शासनाच्या भावानं माल खरेदी करणार नाहीत त्या सगळ्या व्यापाऱ्याचं लायसन्स रद्द करणे हा पहिला आहे. त्या व्यापाऱ्याचं लायसन्स काय करणे? रद्द करणे हा पहिला ऑप्शन आहे. दुसरा एक ऑप्शन आहे काय? व्यापारी त्यांना परवडतील तेवढा भाव व्यापाऱ्यांनी द्यावा आणि जी दोन्हीतला फरक आहे तो शासनानं द्यावा. बरोबर आहे का? व्यापाऱ्याला जेवढा भाव परवडेल तेवढा भाव व्यापाऱ्यानं द्यावा
आणि जी दोन्हीतला फरक आहे तो भाव कोणी द्यावा? शासनानं द्यावा. कारण जोपर्यंत हा पेच समजा उद्या व्यापाऱ्यानं खरेदी बंदच केली तर इथले आमदार इथले खासदार हस्तक्षेप करतील. काय करतील की सर्व शेतमाल खरेदी करण्याची जबाबदारी कुणावर येईल? सरकारवर येईल, बाजार समितीवर येईल. मग सचिव जेव्हा म्हटले व्यापारी माल खरेदी करणार नाही, मग व्यापारी शासनाच्या भावाप्रमाणे खरेदी करणार नाहीत, म्हणून आमच्या शेतकऱ्याचं सोयाबीन तुम्ही तसंच ओतून घेणार का? जे सोयाबीन 3 महिने 4 महिने 5 महिने वाढवलेलं आहे, पुढच्या पोराप्रमाणे त्याची काळजी घेतलेली आहे, त्या सोयाबीनवर लेकराचं शिक्षण आहे, घरच्याचा दवाखाना आहे, LIC कुठलं काय बचत गटाचे हप्ते आहेत, लग्न आहे, सगळ्या गोष्टी ज्या सोयाबीनवर आहेत ते सोयाबीन तुम्ही असंच ओतून घेणार का? जर बाजार समितीमध्ये जर शेतकऱ्याला चांगला भाव भेटला तर जास्तीत जास्त शेतकरी बाहेर माल न विकता बाजार समितीमध्ये माल आणतील आणि बाजार समितीमधली जर आवक वाढली तर बाजार समितीचा नफा वाढेल. त्याच्यामुळं हे राष्ट्रीय किसान मोर्चाचं आंदोलन केवळ शेतकऱ्याला हमी भाव मिळवून देण्याचं आंदोलन नसून बाजार समित्या वाचविण्याचं देखील आंदोलन आहे. आम्ही राष्ट्रीय किसान मोर्चा बाजार समिती वाचविण्याच्या भूमिकेमध्ये आहोत. आज बऱ्याच बाजार समित्या बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. त्याचं कारण काय? जे बाहेरचे खाजगी व्यापारी आहेत ते काय करायलेत? 100-200 भाव जास्त द्यायलेत. मिलवाले असतील, समजा लातूरची परिस्थिती जरा बरी आहे. लातूरची परिस्थिती महाराष्ट्राच्या पहिल्या 5 बाजार समितीमध्ये लातूरची बाजार समिती येते, परंतु बाकीच्या लांब कशाला शिरूआनंदपाळला जावा, औशाला जावा, देवणीला जावा, अहमदपूरला जावा, मुरुडच्या बाजारपेठेत जावा, उपबाजारपेठेत काय परिस्थिती आहे? ह्या लातूरच्याच बाजारची उपबाजारपेठ मुरुडला आहे. निम्मे आडतीच्या दुकानदारांनी आडती बंद केल्यात का? कारण त्या बाजार समितीपेक्षा 100-200 भाव बाहेरचे व्यापारी द्यायला लागलेत. शेतकऱ्याचा माल त्या बाजार समितीमध्ये येईनच गेलाय, बाहेरच शेतकऱ्याचा माल जायला लागलाय. त्याच्यामुळे त्या बाजार समित्या बंद पडायला लागल्यात. आणि जर शासनाचा भाव जर बाजार समितीमध्ये जर भेटायला लागला तर बाजार समितीची आवक वाढेल आणि बाजार समितीचं उत्पन्न वाढेल आणि त्याचा फायदा आड दुकानदार, शेतकरी, हमाल आणि सर्व कर्मचारी या सर्वांना त्याचा काय होणार आहे? फायदा होणार आहे. म्हणून केवळ व्यापाऱ्याचं हित न बघता शेतकऱ्याचं, शेतमजुराचं आणि हमालाचं सुद्धा हित बाजार समितीनं बघितलं पाहिजे आणि त्यानुसार कारभार केला पाहिजे. म्हणून आज या ठिकाणी आम्ही धरणे आंदोलन देत आहोत आणि लातूरच्या 300 बाजार समित्यामध्ये हे आंदोलन होत आहे. आणि सचिवानं आम्ही ज्या मागण्या केल्यात त्याच्या लिखित उत्तर लातूरच्या बाजार समितीच्या सचिवांना आम्हाला त्याची मागणी द्यायची आहे. लातूरच्या सचिवांनी दुसरा काय मुद्दा आमच्या समोर मांडला? म्हणले कोणता माल आम्ही कमी भावाने खरेदी करतो? जो माल खराब आहे, तो जे सोयाबीन खराब आहे ते सोयाबीन आम्ही हमी भावाच्या खाली खरेदी करतो. ही लातूर बाजार समितीचा चार्ट आहे. याच्यामध्ये 11 लाख क्विंटल सोयाबीन आवक झाली लातूरच्या बाजार समितीमध्ये. मिनिमम भाव भेटला 2,900 आणि जे सगळे सोयाबीन चांगले आहे त्याला भाव भेटला 4,890. म्हणजे ज्या सोयाबीनला 4,890 भाव भेटला ती सोयाबीन चांगली आहे का खराब आहे? ज्या सोयाबीनला सगळ्यात चांगला भाव भेटलाय ती सोयाबीन चांगली आहे का खराब आहे? चांगली आहे. मग ही चांगली जर सोयाबीन असेल तर या सोयाबीनला
कमी भाव का बरं? तरी पण 5,328च्या खाली ही सोयाबीनचा बाजारभाव चालू आहे. त्याच्यामुळं आमची अशी मागणी आहे, MSPच्या खाली होणारी खरेदी थांबवावी आणि आमच्या शेतकऱ्याला सरसकट बाजारभाव बाजार समितीच्या याच्यामध्ये भेटावा. आज आम्ही धरणे देत आहोत. आमच्या मागण्या जर मान्य नाही झाल्या तर याचा पुढचा टप्पा अजून आम्हाला तीव्र करावा लागेल. आज प्रत्येक गावातून एक दोन शेतकरी आम्ही या ठिकाणी बोलावलेले आहेत. दुसरा टप्पा जो येणार आहे तो आमचा तीव्र टप्पा असणार आहे. त्याच्यानंतर मोठा असा मोर्चा बाजार समितीवरच आम्हाला काढावा लागेल पुढच्या टप्प्यामध्ये. तरी बी आमच्या मागण्या नाही मान्य झाल्या तर हे जे लातूरचे आमदार आणि खासदार जी कोणी राज्यकर्ते आहेत, जे कोणी लातूरचे मायबाप आहात, जे स्वतःला समजतात आम्ही ह्या लातूरचे राज्यकर्ते आहोत, आम्ही या लातूरचे मालक आहोत, त्या मालकाच्या घरावर आम्ही मोर्चा काढणार. जे कोण आमदार आहेत, खासदार आहेत, त्यांच्या घरावर आम्ही मोर्चा काढणार. आमदार घेराव आंदोलन काढणार 15 जानेवारीला. तरी बी आमच्या मालाला भाव भेटला नाही तर शेवटी जेल भरो आंदोलन आम्ही करू. आम्ही जेलमध्ये जाऊ आणि तरी बी आमच्या मालाला बाजारभाव भेटला नाही, शासकीय भाव भेटला नाही तर मंत्रालय घेरण्याचं आंदोलन आम्ही करू. आणि फेब्रुवारी 2026 मध्ये आम्ही त्या मंत्रालयाला घेराव घालण्यासाठी आणि मुख्यमंत्र्याला खुर्चीतून पाय उतार करण्यासाठी आम्ही आंदोलन करू. तसा इशारा आम्ही या ठिकाणी दिलेला आहे. तर मी जास्त न काय बोलता या ठिकाणी एवढंच बोलतो आणि थांबतो. या ठिकाणी 3:15 वाजलेले आहेत. बाजार समितीचे सचिव या ठिकाणी त्यांचं म्हणणं या ठिकाणी घेऊन येणार आहेत. त्यांच्या उत्तराची आम्ही वाट बघणार आहोत. तोपर्यंत या ठिकाणी आम्ही थांबतो. धन्यवाद. धन्यवाद.